नमस्कार. आज आपण सगळ्यांचाच फेवरेट असा साऊथ इंडियन नाश्ता म्हणजे इडली, चटणी, सांबर बनवून घेणार आहोत. तर आजची इडली फारच कापसासारखी मऊ लुसलुशीत झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सहजपणे ट्रेपासून वेगळी निघालेली. इडलीचं टेक्स्चर खूपच सॉफ्ट कापसासारखं आहे. ही इडली खाताना कुठेही घशामध्ये अडकत नाही किंवा याचे तोटरे बसत नाहीत. टेक्स्चर पाहू शकता. अशा प्रकारची इडली तुम्ही देखील बनवू शकता खूपच साध्या सोप्या पद्धतीने. या इडली बनवण्यासाठी आपण कुठेही सोडा, इनोचा वापर केलेला नाही. फक्त काही ट्रिक्स वापरून तुम्ही ह्या कापसासारख्या मऊ लुसलुशीत इडल्या बनवू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ हा इडलीचं बॅटर कसं बनवायचं याबद्दल आहे. तर एका मोठ्या बाउलमध्ये 4 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 चमचाभर मेथीचे दाणे घालून घ्यायचे आहेत. तर इथे 4 वाटी रेशनच्या तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि चमचाभर मेथी घालून घेतलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पाणी स्वच्छ निघालं की यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे. आता यावर मी ताट ठेवून 3 ते 4 तास हे मिश्रण भिजत ठेवणार आहे. आता या मिश्रणाला 3 ते 4 तासानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ मी काढून घेणार आहे. लक्षात ठेवा यामध्ये मी चण्याच्या डाळीचा किंवा पोहे किंवा साबुदाणा याचा वापर करणार नाही. त्याऐवजी आपण इथे शिजवलेला भात घालून घेतलेला आहे 1 चमचाभर आणि अशा प्रकारे एकदम बारीकसर असं मिश्रण वाटून एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर सर्व मिश्रण अशाच पद्धतीने मी थोडा भात घालून वाटून घेतलेलं आहे. तर इतक्या मिश्रणासाठी जवळपास वाटीभर भात आपल्याला लागलेला आहे. तर वाटीभर भात तुम्ही घालून बघा आणि दुसऱ्या दिवशी हे मिश्रण तुम्ही पाहू शकता. खूपच हलकं-फुलकं जाळीदार हे मिश्रण बनून तयार होतं. आता यामध्ये मी साधंच पाणी घालून घेतलेलं आहे. यामध्ये डाळ तांदळाचं पाणी देखील मी वापरलेलं नाही. साधं पाणी वापरून घालून याची आपल्याला कन्सिस्टन्सी सेट करून घ्यायची. व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे पाणी घातल्यानंतर आणि याची कन्सिस्टन्सी पहा. अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे पाणी मिक्स करून झाल्यानंतर. जास्त घट्टसर दाटसर मिश्रण ठेवायचं नाही. हलकंसं साधारणपणे चमच्याने पडेल अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला मिक्स करून त्यावर आता झाकण ठेवून सकाळी आता हे मिश्रण आपण पाहून घेणार आहोत. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे मिश्रण कशा पद्धतीने आता फर्मंट झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार हलकं फुलकं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. या मिश्रणाला आणखीन जर 15 ते 20 मिनिटं मी असंच ठेवलं असतं तर ह्या डब्यातून खाली हे मिश्रण गेलं असतं. तर आता पावसाळा चालू आहे. थंडी आणि पावसाळ्यामध्ये देखील तुम्ही अशाच पद्धतीचं हलकं-फुलकं जाळीदार मिश्रण बनवू शकता. म्हणजेच थंडी आणि हिवाळ्यामध्ये मिश्रण आंबत नाही किंवा व्यवस्थित फर्मंट होत नाही, जाळीदार मऊ लुसलुशीत होत नाही. तर अशा पद्धतीची तुम्ही एकदा ट्रिक वापरून पहा. आता त्यातील मी थोडंसं मिश्रण एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण नारळाची चटणी बनवून घेऊया. तर अर्धा नारळ त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि जवळपास 2 ते 3 चमचे जी फुटाण्याची डाळ असते ती घालून घेतली. 4 ते 5 पाकळ्या लसणाचे घालून घेतलेले आहेत. यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं दही देखील घालू शकता. धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी आणि तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मी जवळपास 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. तर याचे तुकडे करून घेऊया आणि घालून घेऊया. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घेणार आहोत आपण. तर आता वाटून घेतलेली चटणी आता या एका छोट्याशा कढईमध्ये मी काढून घेतलेली आहे. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला थोडी सैलसर हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. आता चटणीवर आपण फोडणी घालून घेणार आहोत. गरम तेलामध्ये थोडंसं मोहरी, थोडेसे जिरे आणि सोबतच थोडासा कढीपत्ता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. जिरं मोहरी छान तडतडलं की आता हा गरमागरम तडका आपण या चटणीवर घालून घेऊया. मस्तपैकी ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे. आता हा जो तडका आहे याला आपण मिक्स करून घेऊया. तर आता ही चटणी इडली, डोसा किंवा आप्पे यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर आता आपण इडल्या बनवून घेणार आहोत गरमागरम.
यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही, तर तुम्हाला वाटत असेल थोडंसं पाणी घालायचं तर 1 ते 2 चमचे पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता जे इडलीचं जे भांडं आहे, जे ट्रे आहे त्याला आपण बटर लावून घेणार आहोत। आता तुम्ही इथे तेल किंवा तुपाचा वापर देखील करू शकता, पण इडलीच्या या ट्रेपासून सहजपणे जर इडली तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही त्यासाठी बटरच लावा। बटर लावल्यामुळे सहज ही इडली बोटाने तुम्ही काढू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण एक समान या इडलीच्या ट्रेमध्ये घालून घेणार आहोत। तर सर्व ट्रे मी व्यवस्थित आता भरून घेतलेले आहेत आणि इथे गॅसवर मी इडलीचं जे भांडं आहे त्यामध्ये पाणी आणि अर्ध्या लिंबाची फोड घालून आता हे पाणी उकळवून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण सर्व ट्रे एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि झाकण लावून जवळपास 7 ते 8 मिनिटासाठी याला वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे स्टीम करून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटानंतर बघा इडल्या छान अशा आता वाफवून तयार झालेल्या आहेत। याला आता आपण एका कपड्याच्या सहाय्याने काढून घेऊया आणि थोड्याशा थंड झाल्या की लगेचच आपण याला ट्रेपासून सेपरेट करणार आहोत। तर आता बघा या थंड करण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि आता जवळपास 3 ते 4 मिनिटानंतर बघा आता या इडल्या हलक्याशा साधारण गरम आहेत आणि आता बघा सहजपणे या ट्रेपासून निघतात। कुठेही आपण सुरीचा किंवा चमच्याचा वापर केलेला नाही या इडल्या काढण्यासाठी। सहजपणे बोटाने आपण या इडल्या सेपरेट करू शकतो ट्रेपासून। बघा किती सॉफ्ट असं टेक्स्चर आलेलं आहे, मऊ लुसलुशीत कापसासारखं। जशी बाहेरची मार्केटची इडली जशी मिळते ना विकतची रेस्टॉरंटमध्ये, अगदी तशाच पद्धतीची इडली आपण रेशनच्या तांदळापासून बनवलेली आहे। फक्त रेशनचा तांदूळ, उडदाची डाळ आणि वाटीभर भात इतकंच हे मिश्रण घालून आपण हे इतकं कापसासारखं मऊ लुसलुशीत इडल्या बनवून घेतलेल्या आहेत। आता ही इडली बघा खूपच सॉफ्ट अशी आहे। आता याला आपण थोडंसं हाताने आपण प्रेस करून घेऊया, तर मस्तपैकी एका हातामध्ये सहजपणे प्रेस होते आणि पुन्हा आहे तशीच झालेली आहे ही इडली। आता या इडलीला आपण मधून मोडून पाहणार आहोत आणि याचं टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता। मस्त हलकं फुलकं कापसासारखी अशी ही इडली सहजपणे आपण घरी बनवून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीची इडली तुम्ही देखील नक्की बनवून बघा, सहजपणे तुम्ही देखील बनवू शकाल। तर आजच्या या इडली सोबत खोबऱ्याची चटणी आणि सोबतच गरमागरम सांबर। तर सांबरचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत। जास्त मोठे व्हिडिओ तुम्ही पाहत नाही आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इडलीचे बॅटर मऊ लुसलुशीत रेशनच्या तांदळापासून कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेतलं होतं। तर याच बॅटरपासून तुम्ही इडली, ढोकळा, आप्पे, त्याच प्रकारे डोसे देखील बनवू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।